मित्रांनो नमस्कार. आज तुमच्या समोर पुन्हा एकदा आलोय. तर महाभारत घडण्यामागे जे काही सर्वात मोठी कारणे होती त्या कारणांमध्ये एक कारण म्हणजे चांगल्या माणसांचं मौन. भीष्म असतील, कृपाचार्य, द्रोणाचार्य, कर्ण हे सर्व लोक मौन राहिले आणि महाभारत घडण्यामागे कुठं ना कुठंतरी या गोष्टी घडत गेल्या, वाढत गेल्या. त्याच्यामुळे आज सध्या समाजामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. वाईट गोष्टी फोफावत आहेत आणि चांगल्या गोष्टी मागं पडत आहेत. कुठं ना कुठं तरी आपण सर्वांना या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. कारण का समाजामध्ये पसरत जाणारा हा द्वेष भविष्यामध्ये येणाऱ्या आपल्या मुलांसाठी महाभारतासाठी जागा तयार करतो आणि कुठं ना कुठं तरी ते महाभारत घडवून ठेवेल. त्याच्यासाठी आज जर आपण प्रयत्न केले तर समाजासाठी ते कुठंतरी ही फायद्याचं राहणार आहे. त्याच्यामुळं समजूतदार माणसांनी कुठं ना कुठं तरी जागृत होणं गरजेचं आहे. चांगल्या गोष्टीला शाबासकी दिली पाहिजे आणि वाईट गोष्टीचा तेवढाच प्रखर प्रमाणात विरोध केला पाहिजे. बघा, मी तुमच्या समोर येतोय कारण का मला असं वाटतं कोणीतरी